इयत्ता 9वीची अतिशय सुंदर कविता जे की मला खूप आवडली, मी म्हणून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या. कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता जया महाला मज्जाव शब्द आला, जाता जया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाणे कंदील शामयाने, महाली मऊ बिछाणे कंदील शामयाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आज आपण पाहतो की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, तरीसुद्धा सुख आणि दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आणि आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन खूप सुंदर पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आजच्या या युगामध्ये ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या मानवी जीवनाच्या शैलीमध्ये ही कविता म्हणजे एक आदर्श अशीच कविता आहे. आणि मला ही खूप कविता आवडलेली आहे, म्हणून मी वारंवार या कवितेचं गायन वाचन मनन करत असते. धन्यवाद.